नमस्कार. 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला होता की मला संन्यास आणि त्याग यांचं वेगवेगळं तत्व जाणायचं आहे. आणि ते वेगवेगळं तत्व लगेचच दुसऱ्या श्लोकापासून ते अगदी 72व्या श्लोकापर्यंत भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. जणू काही 18व्या अध्यायामध्ये गीतेचा सगळा आत्तापर्यंत झालेला विषय थोडक्यामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितला. आणि आज आपण जो 73वा श्लोक घेणार आहोत त्याच्यामध्ये अर्जुन आता सरेंडर झालाय. तो म्हणाला की हो, माझा मोह पूर्णपणे नष्ट झालेला आहे. 73वा श्लोक आहे, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा प्रसादान मयाच्युत. हे अच्युता, हे भगवंता, तुझ्या प्रसादामुळे म्हणजे तुझ्या या कृपा प्रसादामुळे काय नेमकं झालंय तर माझा मोह नष्ट, माझा संपूर्ण मोह नष्ट झालेला आहे आणि मला सगळी स्मृती परत मिळालेली आहे. स्मृती लब्ध्वा, सगळी स्मृती माझी मला परत मिळालेली आहे. सगळा गतसंदेह, सगळा मनातला संशय, मनातला संदेह सगळा माझा संपूर्णपणे नाहीसा झालेला आहे. आता तू जे काय सांगतोयस ते मी करणार आहे. तुझी आज्ञा प्रमाण आहे, मला तव वचनम करिष्ये. तू सांगतोयस तसं मी करेन. असं या 73व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणजे भगवंताला जे हवं आहे तसं तसं अर्जुन नेमकं म्हणालाय. मौलीने खूप छान छान आपल्याला दृष्टांत देऊन अर्जुनाचं हे जे काही नेमकं झालंय ते सगळं छान वर्णन करून सांगितलं. आज आपण त्या ओव्या सगळ्या अभ्यासणार आहोत. मग अर्जुन म्हणे काय देव, 1558वी ओवी आहे. मग अर्जुन म्हणे काय देव पुसता ती आवडे मोह, तरी तो सकुटुंब गेला जिठावो घेऊन आपला. माझ्या मनामध्ये हा मोह सकुटुंब बिऱ्हाड करून बसला होता. तो अगदी पूर्णपणानं आपल्या त्यांनी बिऱ्हाड उठवलंच आहे. एक मोह असला की तो मोहामुळे विषय आले, या सगळ्यामुळे आपलं अज्ञान आहे, विषयांमध्ये रमणं आहे, हे सगळं आलं होतं. त्यामुळे मोह माझ्या चित्तामध्ये बिऱ्हाड करून बसला होता असं अर्जुन सांगतोय. तरी तो सकुटुंब गेला जिठावो घेऊन आपला. आणि मोह हा सगळा आपलं कुटुंब कबीरा घेऊन बिऱ्हाड घेऊन गेलेला आहे. मग अर्जुन म्हणे काय देवो, अर्जुन म्हणाला देवा तू मला विचारलंस ना पुसता ती आवडे मोह, तू मला विचारलंस की मोह गेला का, तर हो माझा मोह गेला. आणि कसा गेला तर त्या मोहाने आपलं सगळं बिऱ्हाड हलवलंय माझ्या चित्तातून. आणि मग ते कसं तर तू मला विचारलंयस ह्याच्यातच सगळं आलं. पासी येऊनी दिन करे डोळ्यात अंधारे, पुसीजे काही सरे कोडे गावी. नेहमीचं माऊलींचं उदाहरण माऊली इथे दिलं आहे की जिथे सूर्य आहे तिथे अंधार कसा असणार, तू जिथे आहेस तिथे माझा मोह राहीलच कसा. म्हणून विचारतायत की पासी येऊनी दिन करे डोळ्यात अंधारे. त्या डोळ्याला जर जवळ येऊन सूर्याने विचारलं की अरे अंधार गेला का, तर सूर्य जिथे आहे तिथे अंधार असेलच कसा. त्यामुळे या विचारण्याचा काही प्रश्नच नाही आहे. जिथे भगवंत आहे तिथे मोह असणारच नाही. त्यामुळे माझा मोह संपूर्णपणे नष्ट झालेला आहे असं भगवंत सांगतात. अर्जुन सांगतात तैसा तू श्रीकृष्ण राया आमुची या डोळ्या गोचर हे जी काहीच अन्न पुरेतव. भगवान श्रीकृष्णाला आमची सांगतोय अर्जुन की आमच्या डोळ्यांना प्रत्यक्ष गोचर झाले, आमच्या डोळ्यांना तुझं प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे. आणि प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर आता आणखीन काय पाहिजे. आता खरं तर अर्जुनाला सगळीकडे भगवंत दिसतो आहे. त्यामुळे तो म्हणतोय की भगवंता आमच्या या डोळ्यांना प्रत्यक्ष तुझं दर्शन झालेलं आहे, आता आणखीन मला काय पाहिजे. बरं ते दर्शन कसं झालं आहे किंवा तुझं जे सांगणं आहे माझा मोह नष्ट व्हायला जे काही तू मला सगळं सांगितलंस ते कसं आहे. वरी लोभे मायेपासून ते सांगसी तोंड भरूनी, जे काहीसेनीही करूनी जाणू नये. अर्जुन सांगतोय की अरे एखाद्या आईनं मुलाला समजवावं ना तसं अगदी प्रेमाने मायेपासून, अगदी आईपेक्षा सुद्धा अधिक प्रेमाने अधिक कळवल्याने तू मला हे सगळं सांगितलंस. आणि त्यामुळे तुझ्या मुखातून हे सगळं श्रवण करताना आपोआपच बरं सांगितलं सुद्धा कसं तो तोंड भरूनही सविस्तर सांगितलंय. कोणाच्याही दुसऱ्या कोणाच्या मुखातून हे ऐकणं उपयोगी पडलं नसतं. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आईपेक्षा मायेनं प्रेमानं हे जे सगळं सांगितलंस ना आणि सविस्तर सांगितलंस, आता मोह कसा राहील. त्यामुळे आता मोह नष्ट झाला का हा प्रश्नच मुळी राहणार नाही. मोह संपलाच आहे.
आता मोह असे की नाही हे ऐसेची पुसती काही, कृतकृत्य जाहलो पाही तुझेपणे. आता मुळी हा खरा म्हणजे प्रश्न विचारणं, मोह झाला का, तुझा संपला का, तर त्याचं उत्तर एवढंच आहे देवा की मी आता अगदी कृतकृत्य झालेलो आहे. कशामुळे कृतकृत्य झालो आहे? अद्वैत साधल्यामुळे. तुझ्याशी असं काही अद्वैत झालंय की मी आता अगदी कृतकृत्य झालो आहे. मला आता काहीही कर्तव्य म्हणून उरलेलं नाही. भगवंताचं दर्शन झालं आहे, जिकडे तिकडे मला भगवंत दिसत आहे, अद्वैत साधलेलं आहे, प्रत्यक्ष तू सांगितलेलं मला सगळं कळलेलं आहे. आणि त्यामुळे आता मला वेगळं काही करायची आवश्यकताच नाही, माझं काही कर्तव्य उरलंच नाही आहे, असं अद्वैत भगवंताशी साधलं आहे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता पुसणं सांगणं, तू काहीतरी विचारणार, मी काहीतरी सांगणार, असं काही आता शिल्लकच नाही. का नाही शिल्लक? कारण पूर्वी मी अर्जुनपणे गुंतलो होतो. मी अर्जुन आहे अशा याच्यामध्ये मी गुंतलो होतो. भेदबुद्धी होती. तू भगवंत आणि मी अर्जुन असं वेगळेपण होतं, अशी भेदबुद्धी होती. तोवर खरोखरच मी बद्ध होतो. मला स्वतःला या देहाला म्हणजे मी देह आहे असा मी बद्ध होतो. पण जेव्हा तुझ्या स्वरूपाशी मी पूर्णपणानं अद्वैत साधलं, ती जी काही स्वस्वरूपाशी ऐक्य माझं झालं आणि मग मात्र माझा निश्चय झाला तू आणि मी वेगळे नाहीच आहोत. आणि म्हणून तू विचारतोयस आणि मी सांगतोय, आता ह्या गोष्टी उरल्याच नाही आहेत. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. इतकं भगवंताशी ऐक्य झालेलं आहे. त्यामुळे आता भगवंतानी काहीतरी विचारणं, यांनी काहीतरी सांगणं किंवा अर्जुनाने काहीतरी विचारणं, मग त्याला भगवंताने उत्तर देणं, हे काही शिल्लक नाही. मी तुझेनी प्रसादे लाधलेनी आत्मबोधे. तुझ्या या सगळ्या कृपा प्रसादामुळे मला सगळा आत्मबोध प्राप्त झालेला आहे, आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. मोहाचे तया कांदे नेहमीच होतो. आणि असा सगळा तुझा कृपा प्रसाद लाभल्यामुळे या मोहाचं मूळ आता उरलेलं नाही. मोहाचे तया कांदे, कांदा म्हणजे मूळ, ते आपण म्हणतो ना हृदयचा कांदा किंवा तर कांद्यातून नाही, तर तसं मोहाचं मूळच आता शिल्लक नाही आहे. मी मोहाचं मूळच उरू दिलं नाही. आपली सुरुवातीच्या ओळीमध्येच सांगितलं की मोहाने आपलं बिऱ्हाडच इथून हलवलेलं आहे. तसं आहे की आता मोहाचं मूळ उरलं नाही. तुझा प्रसाद लाभलाय, तू प्रसन्नपणानं मला जे काही दिलंयस, आपोआपच त्या आत्मबोधाने माझ्या चित्तामध्ये तो सगळा जो काही मोह होता तो आता नाहीसा झालेला आहे. आता करणे का न करणे हे जेणे उठे दुजेपणे, ते तू वाचून नेणे सर्वत्र गा. आता करणे का न करणे म्हणजे करू का नको हा विचार केव्हा येतो माणसाला? द्वैत भाव असेल तेव्हा. मी करायचं का करायचं नाही हे सगळं केव्हा होतं? हे दुजेपणे, द्वैत असतं, दुजेपण असतं, तेव्हा ही गोष्ट येते. आता ते नाहीच आहे, द्वैत भावच नाही. तुझ्या स्वरूपाशी मी इतका ऐक्य पावलेलो आहे, तन्मय झालेलो आहे, लीन होऊन गेलेलो आहे की आता तुझ्या वाचून मला या सर्वत्र दुसरं काही दिसतच नाही. सर्वत्र का असेल तर भगवंतच दिसतो आहे, असं सगळं झालेलं आहे. त्यामुळे ते तू वाचून नेणे सर्वत्र का, तुझ्याशिवाय इथे काही दुसरं नाहीच आहे. त्यामुळे आता करू का नको असा काही प्रश्न नाही. दोन असतील तर करू का नको असं आहे ना. आता हे काही राहिलेलंच नाही. ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेचे काही, त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो. आता मला ये विषयी म्हणजे याविषयी आता मला काही संदेह शिल्लक राहिला नाही, काही मनामध्ये किलमिश नाही, संदेह नुरेची काही संशय राहिला नाही. आता मला पक्की खात्री झालेली आहे. अगदी कालत्रयी सुद्धा आता काही कर्माचा संबंध नाही आहे. त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो म्हणजे इतकी नैष्कर्म्य स्थिती मला प्राप्त झालेली आहे, ब्रह्मस्थिती मला प्राप्त झालेली आहे. आता काही उरलेलं नाही. म्हणजे कर्म घडतीलही या देहाकडून, पण त्या कर्माचा काही माझ्याशी संबंध राहणार नाही. ते घडेल ईश्वरी योजनेप्रमाणे. अशी नैष्कर्म्य स्थिती मला लाभलेली आहे, ब्रह्मस्थिती मला प्राप्त झालेली आहे, असं अर्जुनाने सांगितलं. तुझे निमस मी पावोनी, कर्तव्य गेले निपटुनी, परी आज्ञा तुझी वाचोनी आन नाही प्रभो. या ओळीमध्ये बघ अर्जुन देवाला सांगता, देवा तुझ्या कृपेमुळे काय झालं, तुझे निमस मी पावोनी, तू इतका माझ्यावर प्रसन्न झालास, तुझा प्रसाद मला मिळाला, तुझी कृपा मला लाभली आणि त्यामुळे तुझ्या
यथार्थ असं स्वस्वरूपाचं दर्शन मला झालं. आता काय झालं, कर्तव्य गेले निपटून. आता माझं माझं म्हणून जे काही वाटणारं कर्म होतं ना, ते सगळं निपटून गेलं. आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. नाहीचं झालंय, मला काय करायचं, मी काय करावं, हा काही विषयच राहिलेला नाही आहे. तर माझं म्हणून जे काही कर्म आहे ते कर्म आता नाहीसं झालेलं आहे. आता उरलंच असलं काही, परी आज्ञा तुझे वाचोनी आन नाही प्रभू. अन्य दुसरं काही उरलं नाही, तुझी आज्ञा, तुझ्या आज्ञा प्रमाण मानून तू म्हणशील ते करायचं, एवढी एकच गोष्ट शिल्लक राहिलेली आहे. असं अर्जुनाने सांगून टाकलं भगवंताला की आता काही मला करायचं बाकीच राहिलं नाही आहे. कारण जिकडे तिकडे भगवंतच आहे. इतकं ऐक्य साधलेलं आहे, स्वस्वरूपाची ओळख झालेली आहे. त्यामुळे आता अर्जुन पण माझं संपलेलं आहे. का जे दृश्य दृश्याते नाशी, जे दुजे द्वैताते ग्रासी, जे एक परी सर्व देशी वसवी सदा. आता पुढे या ओळीमध्ये सांगतायत की दृश्य दृश्याते नाशी. काय आहे, तुला जेव्हा मी प्रत्यक्ष असं पाहतो, व्यक्तमूर्ती म्हणून तुला जेव्हा पाहतो, तेव्हा तुझं जेव्हा काही दर्शन होतं, भगवंताला प्रत्यक्ष समोर जेव्हा पाहतो, त्या दृश्याच्या दर्शनाने आता असं सगळं संपूर्ण दृश्य आपल्यासह, हे जे दुजे द्वैताते ग्रासी, आपल्यासह हे सगळं दृश्य लयास गेलेलं आहे. आतापर्यंत कसं होतं, मी अर्जुन आहे, तू कोणीतरी भगवंत आहे, युद्धाची युद्धभूमी आहे वगैरे वगैरे सगळं होतं. आता काय झालंय, आता या तुझ्या दर्शनामुळे आपल्यासह संपूर्ण दृश्यच लयाला गेलेलं आहे. आणि मग एकपरी सर्व देशी वसवी सदा. त्यामुळे असं द्वैत उरतच नसेल तर असं व्यक्त एकच तरी असं सगळं सर्व व्यापकच आहे. वसवी सदा, सगळीकडे तूच भरलेला आहेस असं मला दिसतंय. त्यामुळे आता मला अन्य काही करायचं कामच शिल्लक राहिलेलं नाही. आता तुझी आज्ञा प्रमाण म्हणून तू सांगशील ते मी करेन. जयाचे संबंधे बंधू फिटे, जयाची या आशा आस तुटे, जे भेटले या सर्व भेटे आपणापाशी. आता म्हणतायत की काय झालंय की संबंध आहे बंधू फिटे, सहवासाने जे की आहे त्या बंधापासून मुक्त होतो. सहवास आहे, काही संबंध आहे, ज्याच्या संबंधामुळे ज्याच्या सहवासामुळे बंधापासून मुक्त होतो. जयाची ज्या आशा आस तुटे, आणि ज्याच्या प्राप्तीमुळे आणखीन काही आशा उरतच नाही. आस तुटे, आशा सगळी संपूर्ण, अन्य कशाचीही आता आशा शिल्लक नाही. जे भेटले या सर्व भेटे आपणापाशी, आणि जे भेटलं असता सगळं काही प्राप्त झालंय असं वाटतं. एक भगवंताचा कृपा प्रसाद लाभला मात्र सगळं अर्जुनाला मिळालं. तुम्हाला सगळ्या बंधनापासून मी मुक्त झालो. इतकंच नाही तर अन्य काही आता प्राप्त करायची आशाच उरलेली नाही, आणखी काही मिळवायचंच नाही आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की जे काही भेटले असता सगळंच प्राप्त झालंय असं वाटतं. त्यामुळे आता मिळवायचं काहीच नाही आहे, करायचं काहीच नाही आहे, आशा कसली शिल्लकच नाही आहे, अपेक्षा काही राहिल्याच नाही आहेत. ते तू गुरुलिंगजी माझे, जे एकलेपणीचे विरजे, जया लागी ओलांडीचे अद्वैत बंधू. देवा, असं तुम्ही माझं गुरुस्थान आहात. गुरुलिंग लाभे, गुरुस्थान तुम्ही मला लाभलेलं आहात. आणि तुम्ही गुरु लाभल्यामुळे एकलेपणीचे विरजे, माझं जे असं एकपण आहे, असं एकपण अद्वितीयपणानं प्रकट झालंय. कसं प्रकट झालंय, अद्वैत बंधू. असं अद्वैत साधल्यामुळे त्या गुरु आणि शिष्य, आता असं पण वेगळे पण काही राहिलं नाही. ज्याच्याविषयी जो काही आदर आहे, भगवंत म्हणून जो काही आदर आहे, गुरु म्हणून जो आदर आहे, तो अद्वैत बोधी बाजू सोडून त्या फक्त त्या वेळापुरतं ते द्वैत बाजूला होतं आणि तुझं दर्शन मला घ्यावं लागतं. बरोबर आहे. गुरु म्हणून जेव्हा तुझा मी विचार करतो तेवढ्यापुरतं फक्त द्वैत समोर येतं आणि तुझ्या दर्शनाची मला इच्छा होते. म्हणजे मी काय करतो त्यावेळेला ते अद्वैत बाजूला सारतो. नाही तर आता तू आणि मी वेगळे नाहीच. पण जेव्हा मला गुरु म्हणून तुझं दर्शन हवं असतं तेव्हा दोन व्हायला पाहिजे ना, गुरु आणि शिष्य म्हणून. मग त्यावेळेला मी काय करतो, ओलांडी जे अद्वैत, ते जे काही अद्वैत बोध आहे ना, सर्वत्र तूच दिसतोयस ना, ते अद्वैत मी जरा बाजूला सारतो. आणि तेव्हा मग मला तुझ्या दर्शनाची आस पूर्ण होते. तुझ्या दर्शनाची मला लाभ घेता येतो. आपणची होऊनी ब्रह्म, सारी जे कृत्यांचे काम, मग की जे का निस्सीम सेवा जयाची. ज्याच्या कृपेमुळे आपलं जे ब्रह्मत्व आहे ते आपल्याला पटून, म्हणजे आता भगवंताची कृपा झाली त्यामुळे अर्जुनाला हे सगळं पटलं, ते ब्रह्मत्व त्याला प्राप्त झालं. आणि आता
हे जे काही कर्माचं ओझं होतं ना, करायचं नाही करायचं वगैरे वगैरे, ते सगळं ओझं नाहीचं झालं. सारी जे कृत्याचे कामं, आणि मग काय राहिलं तर केवळ कृतज्ञता. मग की जे का निस्सीम सेवा जायची, एक कृतज्ञतेचं चिन्ह म्हणजे गुरु माऊलीची सेवा करणं, एवढंच फक्त एक कर्तव्य भक्ताला राहिलेलं आहे. अर्जुनाला लक्षात आलं की आता काही करायचं वगैरे काही नाही, पण एक सद्गुरूची निस्सीम सेवा करायची आहे, तेवढं एकच कर्तव्य राहिलं आहे. आणि मग ते कर्तव्य काय, तर तू जे सांगशील ते करणं, एवढंच काम माझं राहिलेलं आहे. गुरु माऊलीची भक्ताची तेवढीच गोष्ट आहे, बाकी सगळं अद्वैत साधलेलं आहे. पण गुरु आणि शिष्य असा जेव्हा विषय येतो त्यावेळेला स्वाभाविकच त्या आपल्याला त्याचं दर्शन व्हावं यासाठी द्वैतात यावं लागतं. आणि तेवढी त्याची सेवा करण्याची फक्त इच्छा राहिलेली आहे, तेवढंच फक्त कर्तव्य करायचं राहिलं आहे. आणि ते करावं लागतं. म्हणून आधीच्या ओवीतच अर्जुनाने सांगितलं की तेवढ्या वेळापुरतं तुझं दर्शन मला व्हावं, गुरु म्हणून दर्शन व्हावं, म्हणून मी काय करतो, त्या अद्वैत जरा बाजूला करतो, क्षणभर का होईना द्वैतात येतो, आणि मग तुझं दर्शन मला होतं. गंगा सिंधू सेऊ गेली, पावताची समुद्र झाली, तेवी भक्ता असेल दिधली निज पदाची. नेहमीच हे आहे की नदी सागराला, गंगा सागराच्या भेटीला गेली की मग सागररूप होते, तिचं वेगळेपण काही राहत नाही, सागरामध्ये विलीन होऊन जाते. तसं आपल्या भक्ताला हा सद्गुरू जो आहे तो निजपदाची जोड करून देतो, निजपदी देतो, स्वतःमध्येच सामावून घेतो. तसा हा अद्वैत साधलेला आहे. भक्त भगवंतामध्ये जणू काही विलीन झालेला आहे. कसा झाला आहे तर गंगा जशी समुद्रामध्ये विलीन होते तसा हा भक्त भगवंतामध्ये जणू काही विलीन झालेला आहे. तो तू माझाची निरुपचारू, श्रीकृष्णा सेव्य सद्गुरू, मा ब्रह्मतेचा उपकारू हाची मानी. आणि हे जे निरुपचारू आहे ना, निरुपचारू म्हणजे सहजपणानं, अकृत्रिमते, अगदी सहजपणानं, निसर्गतः जणू काही भेदबुद्धी संपलीच आहे आता, असं आहे. म्हणून तो म्हणतात तो तू माझाची निरुपचारू, श्रीकृष्णा सेव्य सद्गुरू. देवा तुम्ही मला हे जे सगळं आत्मज्ञान ब्रह्मज्ञान दिलत ना, आणि मग त्याच्याबद्दल उत्तराई व्हायला पाहिजे. मग त्या उत्तराई होण्यासाठी माझ्याकडे एकच गोष्ट आहे. काय गोष्ट आहे तर माझ्या सद्गुरूची मी अजन्म सेवा करावी. मा ब्रह्मतेचा उपकारू हाची मानू. ब्रह्मतेचा उपकारू, तुम्ही मला हे जे ब्रह्मज्ञान दिलं, आत्मज्ञान दिलं, तर मी त्याची काय करणार, परतफेड तर नाही करता येणार, सद्गुरूंनी दिलेल्या गोष्टीची परतफेड काय करणार, तर निदान उत्तराई त्याचं व्हावं, कृतज्ञता त्याच्याबद्दल मनामध्ये ठेवावी. मग ती मी काय करणार तर अजन्म आपली सेवा करणार. आणि ती उत्तराई होण्याची एकच गोष्ट माझ्याजवळ आहे. जे माझं तुम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडवून गेले गोड सेवा सुख. आणि मग आपल्या दोघांच्या मध्ये एक कवाड होतं, एक दार होतं, अडसर होता. जे माझं तुम्हाला, तुमच्या आणि माझ्यामध्ये भेदाचे कवाड, भेदाचा एक अडसर होता. म्हणजे काय होतं, तो अडसर जरा दूर काय, द्वैत होतं ना, तर तो अडसर होता भेदाचा, ते फेडवून केले गोड सेवा सुख. मग तुम्ही काय केलं तर तो अडसर दूर केला. आणि तो अडसर दूर केल्यामुळे काय झालं तर तुमची ते सेवेचं सुख मला प्राप्त झालं. आणि खरोखर ते सेवेचं सुख कसं आहे की त्याला उपमाच नाही, अशा प्रकारच्या सेवेचं सुख प्राप्त मला झालं आहे. त्यामुळे अर्जुनाला अतिशय आनंद झालेला आहे की भगवंत हा म्हणजे तो भगवंतमय झालेला आहे. आता फक्त भगवंताची सेवा करणं, त्याच्या आज्ञेचं पालन करणं, तो काय सांगेल ते करणं, काल आपला सगळा मोह नष्ट झाला आहे असं अर्जुन सांगतोय. खरं आहे, भेदाचं कवाड अडवलं आणि भगवंतानी ते कवाड नाहीसं केलं. आता हे जे भेदाचं कवाड आलंय ते भगवंतानी नाहीसं केल्यामुळे काय झालं तर सेवेचं सुख मला प्राप्त झालं. भगवंताची सेवा करण्यामधला जो आनंद आहे तो आनंद मला मिळाला, त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आता खरं असं आहे की असा दोन म्हणजे भगवंत आणि अर्जुन हे दोन वेगवेगळे असताना सेवा करणं, ही द्वैतातली सेवा भगवंता तुम्हाला आवडलीच नसते. भेद असताना केलेली सेवा तुम्हाला पटली नसते. परंतु मुक्त झाल्यामुळे म्हणजे हे भेद संपला, आणि भेद संपल्यामुळे आता जी माझ्याकडून सेवा घडेल ते भक्ती सुख मला पण आणि तुम्हाला पण अतिशय गोड लागेल. दोन असताना आता अशी जेव्हा ओवी आपण वाचतो तेव्हा जुने या कृष्णार्जुनाचे संवाद आपल्याला आठवतात. अगदी एकदा असं झालं होतं
की अर्जुन भगवंत आले अर्जुनाकडे आणि अर्जुनाला म्हणजे अर्जुन त्याला बसा म्हणालाच नाही आणि भगवंत म्हणाला की अरे काय हे काही बस वगैरे म्हणशील की नाही. तेव्हा अर्जुन पटकळाला हा कधी आपल्याकडे परकेपणा आला, तुला कशाला बस म्हणायला पाहिजे. इतकं मित्रत्वाचं नातं होतं. पण ते दोन होते तेव्हा, तो भगवान श्रीकृष्ण होता आणि हा अर्जुन होता. आता असं झालंय की आता हे इतकं अद्वैत साधलेलं आहे की तो असं म्हणतोय की मी जेव्हा भेद सहित सेवा केली असती ना, तू आणि मी वेगळा आहोत आणि तुझी सेवा केली ना तर तुला आवडली नसती. आता काय झालं, आता आपल्यामध्ये भेद राहिला नाही. आता मी मुक्त झालो असताना तुझी जी सेवा करीन ना, म्हणजे माझ्याकडून जी घडेल ना ती तुला पण आणि मला पण भक्ती सुखाचा आनंद देणारी ठरेल, गोड लागेल. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवाधिदेव राज्ञा करीन देई अनुज्ञा भलतीय विषय. अगदी सकल देवाधिदेवा म्हटलाय तर सकल देवाधिदेव राया म्हणजे सकल देव काय तर जेवढे म्हणून आहेत अग्नी वायू सूर्य अष्टवसू मरुद्गण विश्वदेव लोकपाल या सगळ्या देवांचा राजा इंद्र आणि या इंद्राचाही राजा श्रीकृष्ण म्हणून त्याला म्हटलंय सकल देवाधिदेवा. तर हे सकल देवाधिदेवा सगळ्या देवांचा राजा असणारा श्रीकृष्णा तू आता वाटेल ती आज्ञा कर. सकल देवादेवा आज्ञा आता तुझी आज्ञा तू देशील ती आज्ञा करीन देई अनुज्ञा भलतीय विषय. काय जे सांगशील ते वाटेल ते करायला सांगितलंस ना तरी मी ते करणार आहे. तुझी जी आज्ञा असेल ती आज्ञा मी पूर्ण करणार आहे असं भगवंत सांगतात. या अर्जुनाची या बोला देवो नाचे सुखे बोलला म्हणे विश्वफळा झाला फळ हा माझं. इतका भगवंताला आनंद झालाय की अर्जुन हे जेव्हा असं सगळं म्हणाला की तुझी सेवा करीन तुझी आज्ञा पाळीन मोह माझा नाहीसा झालेला आहे, आता तुझ्या माझ्यात काही भेदभाव शिल्लकच राहिला नाही आहे, सगळी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे असं सगळं अर्जुन बोलला. त्यावेळेला त्या अर्जुनाच्या बोलण्याला भगवंताला सुखाचं भरतल देवो नाचे सुखे बोलला आणि नाचायला लागला भगवंतच. अर्जुनाच्या बोलण्यामुळे इतका आनंद झाला की भगवंतच नाचायला लागला आणि म्हणतोय विश्वफळा झाला फळ हा माझं. सगळ्या विश्वामध्ये मोठी फलप्राप्ती काय झाली असेल तर ह्या अर्जुनासारखा शिष्य मला प्राप्त झाला. ही मोठी प्राप्ती मला झाली. काय वरच्या पदावरती अर्जुनाला नेलंय भगवंतानी की तुझ्यासारखा शिष्य मला मिळाला ज्याचा मोह नष्ट झालेला आहे. ही मोठी फलप्राप्ती मलाच आहे. भगवंतालाच याची प्राप्ती झाली आहे आणि भगवंताला आनंद झाला आहे. अर्जुनाच्या बोलण्यामुळे भगवंताला सुखाचं भरता आलंय आणि भगवंताच आनंदाने नाचतोय आणि म्हणतोय सगळ्या विश्वामध्ये म्हणे विश्वफळा झाला फळ हा माझं. सगळ्या विश्वात जी काही मोठी फलप्राप्ती ज्याला म्हणूया ती फलप्राप्ती मला झाली आहे असा मला अर्जुनासारखा शिष्य मिळालाय. उडेनी उमचला सुधा करू देखोनी आपला कुमरू मर्यादा क्षीर सागरू विसरेचे ना. काय माऊली छान दृष्टांत देत आहेत बघा. काय आनंद झालाय भगवंताला अर्जुनासारखा शिष्य मिळाल्याचा माऊली वर्णन करतायत. उडेनी उमचला सुधा करू देखोनी आपला कुमारू. आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र जेव्हा येतो तेव्हा काय होतं क्षीरसागराला म्हणजे समुद्राला इतका आनंद होतो की तो मर्यादा उल्लंघून जातो. आपण म्हणतो ना समुद्राला भरती येते, पौर्णिमेला समुद्राला भरती येते. तर माऊली तो दृष्टांत देत आहेत की जसा पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसला की पिता असणाऱ्या समुद्राला जसा आनंद होतो आणि तो मुळी उचमून वाहतो, मर्यादा उल्लंघून जातो, त्याला भरती येते, तसं म्हणे देवाचं झालं. देवाला आनंद झाला आणि देव नाचू लागला. ऐसे संवादाची या बहुला लग्न दोघांची या आतुला लागले देखोनी झाला निर्भरू संजयो. आणि मग संजयाचं आणखीन वेगळं काय होणार हे सगळं संजय पाहतोय. संजयाला भगवान व्यासाने दिव्य दृष्टी दिलेली आहे त्यामुळे सगळं संजयाला बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे ऐशा संवादाची या बहुला हा जो कृष्णार्जुनाचा संवाद ज्या बोहल्यावर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जणू काही चित्तवृत्तींचा विवाह झालाय आणि चित्तवृत्तींचा हा विवाह झाला असल्यामुळे म्हणजे दोघांचं ऐक्य झालंय. चित्तवृत्ती एक झालेल्या आहेत. भगवंताच्या आणि अर्जुनाच्या चित्तवृत्ती एक झालेल्या आहेत असं जेव्हा संजयाच्या लक्षात आलं आणि संजय देखील प्रेमानं नाचायला लागला. इतका त्याला आनंद झाला की त्याला प्रेमाचा जणू काही पूर आला. ऐसे संवादाची या बहुला लग्न दोघांची आतुला
लागोल रेखून झाला निर्भरू संजय. संजयाचं पण असं झालं की अतिशय आनंद झाला, आनंदाने नाचायला लागला. कारण या दोघांच्या जणू काही चित्तवृत्ती एक झाल्यात, चित्तवृत्तींचं ऐक्य झालंय. या दोघांच्या संवादरूपी बोहल्यावर, तो जो काही संवाद दोघांचा झाला आणि संजयाने ऐकला, त्या संवादरूपी बोहल्यावर या दोघांच्या चित्ताचं ऐक्य झालंय. जे भगवंताच्या मनामध्ये ते अर्जुनाला कळलंय, जे अर्जुनाच्या मनामध्ये ते भगवंताला कळलंय, असं दोघांच्या चित्ताचं ऐक्य झाल्यामुळे आणि ते सगळं प्रत्यक्ष संजयाने अनुभवल्यामुळे संजयाला आनंद झालाय. संजय नाचायला लागला. तेने उचंबळेपणे संजय धृतराष्ट्रातही म्हणे, जी कैसे बादरायणे रक्षिले दोघे. इतका आनंद झालाय की त्या आनंदाच्या भरामध्ये संजय धृतराष्ट्राला म्हणतोय, धृतराष्ट्राला राजाला म्हणतोय, महाराज खरोखर आपल्या दोघांचं भाग्य केवढं थोर. काय दोघांचं भाग्य थोर, तर बादरायणाने म्हणजे प्रत्यक्ष व्यासाने आपलं खरोखरच रक्षिले, आपल्या दोघांना रक्षण केलं आपल्या दोघांचं. कशामुळे, तर एवढं सगळं आपल्याला बघायला मिळालं. खरोखरच भगवंताची कृपा आपल्यावर व्यासांमुळे झालेली आहे, हे सगळं आपल्याला सहजपणानं बघायला मिळालं आणि तो अनुभव आपण घेतला. आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षुही संसारा, की ज्ञानदृष्टी व्यवहारा आलेली. आणि मग संजयाच्या लक्षात आलं की ह्यांना की चर्मचक्षु नाही आहेत, त्या प्रत्यक्ष पाहता तुम्हाला आलेलं नाही आहे. म्हणून ते धृतराष्ट्र सांगतायत, अजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षुही संसारा. बरोबर आहे, तुम्हाला प्रत्यक्ष पाहता आलं नाही, चर्मचक्षु नसल्यामुळे, परंतु ज्ञानदृष्टी व्यवहारा आणलेली. परंतु ज्ञानदृष्टीने तुम्हाला हे सगळं जाणता येईल. आतापर्यंत तुम्हाला सगळं मी वर्णन करून सांगितलं आहे, त्या प्रत्यक्ष जरी तुम्ही पाहू शकला नाही तरी तुम्हाला ज्ञानदृष्टीने सगळं कळलं असेल आणि त्यामुळे माझ्यासारखा आनंद तुम्हाला पण घेता येईल. अशी संधी आपल्याला व्यासांमुळे प्राप्त झालेली आहे. आणि रथीची राहाटी घेई जो घोडे यासाठी, तया आम्हा या गोष्टी गोचरा होती. संजयाच्या लक्षात आलं की आपण खरं म्हणजे कोण होतो. अगदी स्वतःबद्दल बोलायचं झालं तो त्याला रथांच्या घोड्यांच्या परीक्षेसाठी नेमलेलं होतं. संजयाचं काम काय होतं, परंतु या श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद आपल्याला ऐकायला मिळाला व्यासांच्या कृपेने, केवढा लाभ झालेला आहे. म्हणून तो सांगतोय की खरं तर रथीची या रहाटी घेई जो घोडे यासाठी. अश्वपरीक्षक म्हणून धृतराष्ट्राने मला आपल्या पदरी ठेवलं होतं, तो धृतराष्ट्राचा अश्वपरीक्षक म्हणून होता. परंतु इतक्या सामान्य सेवकावर ही एवढी मोठी व्यास कृपा झाली आणि व्यासांच्या कृपेमुळे या संजयाला या धृतराष्ट्राचा शिष्य, धृतराष्ट्राकडे तसं पाहिलं तर नोकर असणारे हा संजयाला एवढं मोठं व्यासाने हे दिलं की तुला दिव्य दृष्टी देतोय. आणि खरं तर व्यासांचा पण हा शिष्य होता, युद्धासारखा मोठाच प्रसंग होता, त्यामुळे धृतराष्ट्राला हे सगळं कळावं यासाठी म्हणून संजयाला तिथे ठेवलेलं होतं. आणि हस्तिनापुरामध्ये बसल्या जागी धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर काय चाललेलं आहे ते सगळं सविस्तर वर्णन संजय सांगत होता. आणि म्हणून आता जेव्हा त्याला दोघांच्या चित्तातलं हे ऐक्य पाहून अगदी अनावर झालं आणि आनंदाने तो नाचायला लागला, तेव्हा तो धृतराष्ट्राला म्हणतोय की पहा आपलं भाग्य केवढं थोर की आपल्याला बसल्या जागी हे सगळं पाहायला मिळालं. आणि व्यासांची मोठी कृपा आहे. माझ्यासारखा सामान्य सारथी असणारा किंवा अश्वपरीक्षा असणाऱ्या तुमच्या नोकर म्हणून माझं काम खरं म्हणजे होतं. आणि अशा संजयाला ही मोठी दिव्य दृष्टी व्यासाने दिली आणि फार मोठा मला कृपा प्रसाद व्यासांचा मिळालेला आहे. बरं असं आहे की एवढा मोठा प्रसंग होता. वरी तुझाचे निर्वाण मांडले असे दारुण, दोही हारी आपण हारपिजे जैसे. युद्धासारखा प्रसंग होता. बरं युद्ध सुद्धा कसं होतं तर ते निर्वाणीचं युद्ध होतं. जे काही घडणार ते युद्धानंतर निर्वाणीचं घडणार आहे. म्हणजे अशा घोर आणि निर्वाणीच्या युद्ध प्रसंग सुरू असताना ते म्हणतात दोही हारी आपण, दोन जे काही पक्ष आहेत कौरव पांडव आहेत, या दोघांमधला कुठलाही जरी पक्ष हरला तरी सुद्धा आपलाच पराजय झाला असं दोघांनाही म्हणण्याची वेळ. असं खरं म्हणजे कारण एकाच कुळातले दोघं जण आहेत, त्यामुळे खरं कोणीही हरलं तरी सुद्धा आपणच हरल्यासारखं आहे असं हे युद्ध आहे. आणि असा निर्वाणीचा प्रसंग आहे. आणि अशा ठिकाणी हे सगळं मला बघायला मिळावं,
त्याचं वर्णन मी तुम्हाला करून सांगितलं. हे फार मोठं भाग्य मला प्राप्त झालं. यवना जे साकडा कैसा अनुग्रह पै गाढा, जे ब्रह्मानंदू उघडा भोगवीत असे. खरोखरच व्यास महाराजांची खूप मोठी कृपा, त्या कृपेला काही पारावारच नाही. एवढा मोठा युद्धाचा बिकट प्रसंग आहे. साकडा म्हटलाय, एवढा जी आहे साकडा कैसा अनुग्रह पै गाढा. एवढा मोठा बिकट प्रसंग, संकट असताना या संकट काळामध्ये सुद्धा आपल्याला महाराजांची कृपा कशी घडली की ब्रह्मानंद उघडा भोगवीत असे, की आपल्याला सहज पूर्णपणानं प्रत्यक्ष ब्रह्मानंद पाहायला मिळाला. आणि असा आपल्यावर अनुग्रह झाला. कैसा अनुग्रह पै गाढा, कसा अनुग्रह झाला तर आपल्याला ब्रह्मानंद प्रत्यक्ष समोर बघायला मिळालाय. इतका मोठा कृपाप्रसाद व्यासाने आपल्याला सहजपणे मिळवून दिला. त्यामुळे संजयाला खूप आनंद झालाय. आता तर पुढले जे सगळे श्लोक आहेत अखेरच्या श्लोकापर्यंत ते सगळे संजयाच्या मुखातूनच येणार आहेत. इतका संजयाला आनंद झालाय ते आपल्या लक्षात आहे की एक श्लोक अर्जुनाचा, अर्जुनाने फक्त सांगून टाकलं की माझा मोह संपलेला आहे, माझी स्मृती परत मिळालेली आहे, सगळा संदेह माझा नाहीसा झाला आहे, काही मनात संशय नाही, आता तू जे सांगशील ते, असं सगळं अर्जुनाने सांगितलं. एवढंच सांगितलं. परंतु संजय मात्र या सगळ्यावर एवढा खुश आहे की केवढा मोठा अनुग्रह माझ्यावर झाला, केवढा मोठा कृपाप्रसाद मला मिळाला. जे काही इतकी कठीण गोष्ट होती, म्हणजे खरोखरच युद्धासारखा बिकट प्रसंग होता, आणि अशा वेळेला या व्यासाने माझ्यासारख्याला एवढी मोठी छान जबाबदारी दिली, दिव्यदृष्टी दिली, आणि माझ्यावरच्या विश्वासाने मला खूप मोठं हे ब्रह्मानंदाचं आनंद उपभोगायला मिळाला. खूप मोठा अनुग्रह, खूप मोठा कृपाप्रसाद माझ्यावर झाला. ऐसे संजय बोलिला, परी न द्रवेची येरू उगला, चंद्रकिरणी शिवतला पाषाणू जैसा. पण एवढं सगळं संजय इतका मनापासून बोलतोय, इतका त्याला आनंद झालाय, काय बोलून काय नको असं त्याला झालेलं आहे. पण काय झालं, इतकं संजय बोलतोय. ऐसे संजय बोलिला, परी न द्रवेची येरू उगला, परंतु धृतराष्ट्रावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. एवढं सगळं संजयाचा आनंद पाहून सुद्धा त्या अंधळ्या धृतराष्ट्राला पाहायला नाही मिळालं, पण ऐकायला तर सगळं मिळालं होतं. आणि तो जो आनंद आहे तो शब्दामध्ये संजय व्यक्तही करतो आहे, परंतु तो ऐकून सुद्धा या धृतराष्ट्राला काहीच वाटलं नाही. कशासारखं त्याला उपमा देत आहेत पाऊले, चंद्रकिरणी शिवतला पाषाणू जैसा. एखाद्या पाषाणावर चंद्रकिरण पडले तर त्या पाषाणावर काहीच त्याचा परिणाम होत नाही. हा, तो जर सोमकांत असेल आणि त्याच्यावर चंद्रकिरण पडले तर त्या सोमकांताला पाझर फुटेल. तसं याचं झालेलं आहे की याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. एवढं सगळं संजय बोलतो आहे, पण या संजयाच्या बोलण्यामुळे धृतराष्ट्राच्या मनावर जराही काही परिणाम, जरा मन द्रवलं नाही त्याचं, की काय आता तरी डोळे उघडावे. भगवंतांनी अर्जुनाला जे जे जसं जसं सांगितलं ते सगळं या संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं. आता अर्जुनाने सांगितलं की हो, माझा मोह नष्ट झाला, आणि तरी देखील या अंधळ्या धृतराष्ट्राला एवढं सगळं ऐकून त्याच्यावर जराही त्याला पाझर फुटला नाही, मन त्याचं द्रवलं नाही. हे देखोनी तयाची दशा, मग करीची ना सरिसा, परी सुखे झाला पेसा बोलत असे. आता ही जी काही धृतराष्ट्राची अवस्था आहे ती पाहिली, आणि धृतराष्ट्राला सरिसा म्हटलंय. सरिसा म्हणजे त्याला अनुकूल करण्याचा आता काही प्रयत्न करण्यात अर्थ नाही, कारण याला एवढं सगळं ऐकून सुद्धा याच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. त्यामुळे आता त्याचं मन काही बदलेल, मन काही अनुकूल होईल असा प्रयत्न करण्याचं खरं म्हणजे काय कारण नाही. हे संजयाच्या लक्षात आलं. हे देखोनी तयाची दशा, ही धृतराष्ट्राची सगळी अशी परिस्थिती पाहिली. मग करीची ना सरिसा, सरिसा करणं म्हणजे त्याला अनुकूल करण्याचं, त्याचं मतपरिवर्तन होईल असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणं, तो काही केला नाही. परी सुखे झाला पिसा बोलत असे. पण संजय एवढा आनंदला आहे, इतका त्याला आनंद झालेला आहे, म्हणजे त्या कृष्णार्जुनाच्या संवादाने तो एडाच झालेला आहे. आणि त्यामुळे काय झालंय, तो बोलतच राहिला. कळतंय त्याला की धृतराष्ट्राला सांगून काहीच उपयोग नाहीये, पण तरी सुद्धा त्याला बोलायचं थांबवतच नाही, तो सारखा बोलतोच आहे. भुलविला हर्ष वेगे, भवनी धृतराष्ट्रा सांगे, एरवी नव्हे तया जोगे हे कीर जाणे. इतका आनंदाचा वेग त्याला झालाय की आनंदाच्या वेगामुळे संजय वेडा झालाय. आणि म्हणून मग हर्ष वेगे, आनंदाचा वेग जो आलाय त्याला, त्याच्यामुळे त्याला आता काय करून काय नको असं झालंय. त्यामुळे कळतंय की धृतराष्ट्रासमोर बोलून काही उपयोग नाहीये,
पण तरी सुद्धा धृतराष्ट्राला सांगे, तरी तो धृतराष्ट्राला काहीतरी सांगतोच आहे. एरवी नव्हे तया जोगे, हा संवाद जो आहे तो धृतराष्ट्राला सांगून काही उपयोग नाही, हे किर जाणे, हे तो जाणतोय. संजयाच्या लक्षात आलंय की ह्याला सांगून काही फायदा नाही. पण इतका आनंद झालाय आणि तिथे धृतराष्ट्राविषयी अन्य कोणी नाहीच आहे सांगायला, त्यामुळे याला सांगून उपयोग नाही हे कळत असून सुद्धा संजय त्याला सांगतच राहिलाय. आणि मग लगेच संजय वाचा पुढले जे 74 पासून 78 पर्यंतचे श्लोक आहे हे सगळे संजय बोलतोय. काय जो संजयाला आनंद झालाय तो आनंद तो व्यक्त करणार आहे. इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मना संवादमिममशोषम अद्भुतम रोमहर्षणम. संजय म्हणतोय इति, इति म्हणजे अशा प्रकारे. अगदी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र सुरू झालं धृतराष्ट्र उवाच आणि लगेच दुसऱ्या श्लोकापासून संजयाने सुरुवात केली आहे. आणि मग तिथपासून सगळं संजयाने कृष्णार्जुनाचा संवाद ऐकलाय. आणि त्यामुळे इथे आता इति अहम अशा प्रकारे, म्हणून इति शब्द आलाय, अशा प्रकारे अहम मी वासुदेवस्य आणि पार्थस्यच, अर्जुनाचा आणि भगवंताचा वासुदेवाचा आणि महात्म्य अर्जुनाचा, दोघांना मोठं म्हटलंय त्यांनी, आणि यांचं इमम अद्भुतम रोमहर्षणम संवादम, यांचा अत्यंत अद्भुत आणि रोमहर्षक असा संवाद, म्हणजे आनंदाचे रोमांच अंगावर उठवणारा असा संवाद आहे, असा मी ऐकला. अशौषम असा मी ऐकलेला आहे. आता ह्या 74 श्लोकांनीच लक्षात आपल्या येईल की संजयाला एवढा आनंद झालाय की संवाद नुसता म्हणजे त्याची तर पाहिलं, पण पाहिला आणि धृतराष्ट्राने ऐकला. म्हणून मग त्याला सांगायला सुरुवात केली होती की कृष्णार्जुनाचं तिथे जे काही चाललेलं आहे तो पाहतोय संजय आणि तसं तसं वर्णन करतोय, जे ऐकतोय ते सगळं धृतराष्ट्राला सांगतोय. अगदी मी म्हटलं बघाशी पहिल्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकापासून सगळं सांगतोय. त्यांनी दुसऱ्या श्लोकात दृष्ट्वा तो पांडवानिकम सुरू झालं, ते सुरू झालेलं जे संजयाचं सांगणं आहे ते आत्ता याच्या इति असं सुरू झालेलं आहे. म्हणून अशा प्रकारे वासुदेवानी सांगितलेला हा सगळा संवाद, म्हणजे वासुदेवानी सांगितलेलं हे जे काही अर्जुनाला मोह नष्ट करणारं सगळं जे काही होतं ते मी पण ऐकलंय. आता हा वासुदेव म्हणजे काय आहे तर सगळ्या भूतमात्रांच्या हृदयात तो आहे. वसुदेव वसतिस्थान आहे, सगळ्या भूतमात्रांचं वसतिस्थान असणारा. आणि अर्जुनाला महात्मा म्हटलंय. खरं तर महात्मा म्हणजे काय तर ज्याचं अंतःकरण महान आहे. आता आत्ता ह्या असं झालंय की आता तर अर्जुन महात्मा आहेच, कारण तो आत्मस्वरूप झालेला आहे. शुद्ध अंतःकरण त्याचं आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, त्याचं अंतःकरण महान आहे, त्याला महात्मा म्हणायचं. त्यामुळे संजयाने अगदी अर्जुनाला योग्य विशेषण वापरलंय की तो महात्मा पार्थस्यच्या महात्मना हा असं म्हटलंय. आता या दोघांमधला जो संवाद आहे, संजय म्हणतो इदम संवादम, हा जो संवाद आहे दोघांमधला कसा आहे, अद्भुत आहे आणि रोमहर्षक आहे. आता सर्वसाधारण माणसांचा हा संवाद नाही आहे. आपली अशी कल्पना असते, आपली कल्पना काय की या अध्यायाची सुरुवात करताना अर्जुनाने प्रश्न काय विचारला होता की संन्यास आणि त्याग ह्या दोन मला वेगवेगळ्या गोष्टी नीटपणाने सांग, तत्वतः माझं ह्याच्यातलं काय वेगळेपणे सांग. आता संसार त्याग केला आणि संन्यास घेतला म्हणजे काय, तर आपली साधारणपणे अशी असते की काहीतरी तपश्चर्या केली आहे आणि अशी घोर तपश्चर्या केली आहे, संसाराचा त्याग केला आहे, संन्यास घेतला आहे म्हणजे मुक्ती मिळते. आता आपल्या लक्षात येईल की भगवंतानी या गीतेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे हे असं काही करूनच मुक्ती मिळते असं सांगितलं नाही आहे. तर कुठलंही कर्म असू दे तेच करायचं आहे, आपल्या वाट्याला आलेलं आहे तेच कर्म करायचं आहे. फक्त ते करताना आसक्ती ठेवायची नाही आहे, कुठल्याही त्या कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही आहे. प्रत्येक कर्म जे आहे ते भगवंताला अर्पण करायचं आहे. एवढ्याच गोष्टी आपल्याला करायला सांगितल्या. कुठे काही संन्यास घ्यायला, संसाराचा त्याग करायला, भगवी वस्त्र घालायला, वनात जाऊन राहायला काहीच सांगितलेलं नाही आहे. पण हे असं करण्यामुळे काय होतं, म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म केलं, भगवंताला प्रत्येक कर्म अर्पण केलं म्हणजे काय होतं, तर आपलं चित्त शुद्ध होतं. आणि असं चित्त शुद्ध झालं की मग परमार्थाकडे वाटचाल करायला सुरुवात होते. असा खरं म्हणजे सोपा सरळ मार्ग
ह्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याला अद्भुत म्हटलंय, रोमहर्षक म्हटलंय, की सामान्यातल्या सामान्याला सुद्धा हा मार्ग जमेल. सामान्य लोकांना आपण म्हणतो तो संन्यास मार्ग नाही जमणार, भगवी वस्त्र घालून वनामध्ये राहणं हे नाही जमणार. पण हे जमेल की आपलं प्रत्येक कर्म हे फळाची अपेक्षा न करता अगदी प्रेमाने, मनापासून, प्रयत्नाने, संपूर्ण प्रयत्नाने करायचं. फळाची अपेक्षा ठेवायची नाही आणि त्यातली आसक्ती काढून घ्यायची. आणि ते भगवंताचं कर्म आहे म्हणून ते भगवंताला अर्पण करायचं. असं सगळं करावं. आणि त्या करण्याने काय होईल, आपलं चित्त शुद्ध होईल. आणि चित्त शुद्धी झाली की आपली परमार्थ मार्गावर वाटचाल सुरू होईल. मुक्ती मिळणं वगैरे अजून दूरचं जरी असं तरी परमार्थ मार्गावर वाटचाल होईल. असा सोपा सरळ मार्ग. म्हणून त्याला संजयाने या श्लोकामध्ये अद्भुत आणि रोमहर्षक असं म्हटलंय. आता हा जो संवाद ऐकण्याचं भाग्य जसं संजयाला मिळालं, अर्जुनाला तर प्रत्यक्षच भगवंतांनी सांगितलं, रथावर असणाऱ्या हनुमंताला पण हे सगळं ऐकायला मिळालं. म्हणजे तसा हा कृष्णार्जुनाचा संवाद अर्जुनाने पण प्रत्यक्ष ऐकला, संजयाने ऐकला आणि हनुमंताने ऐकला. माऊली काय म्हणतात पाहूया. मग म्हणे पै कुरु राजा, ऐसा बंधुपुत्र तो तुझा, बोलिला ते अधोक्षच्या गोड झाले. आता या संजयाच्या अद्भुत रोमहर्षक संवाद संजयाने ऐकलाय, त्याचा जो आनंद झालाय आणि तो संवाद ऐकल्यामुळे नेमका संजय जे की सांगतोय ते माऊलींच्या भाषेत म्हणायचं तर माऊली आपल्याला 1587व्या ओवीत सांगतायत. अधोक्षज म्हणजे श्रीकृष्ण. संजय म्हणाला, धृतराष्ट्रा, कुरु राजा, ऐसा बंधुपुत्र म्हणजे तुझा पुतण्या म्हणजे अर्जुन, ऐसा बंधुपुत्र तो तुझा, तुझा पुतण्या अर्जुन, बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. काय झालं तर तो अर्जुन जे काही बोलला ते ऐकलं आणि अधोक्षजा त्या श्रीकृष्णाला गोड झाले म्हणजे अतिशय आनंद झाला. काय बोलला होता तुझा पुतण्या, ते आधीच्या श्लोकात झालं, नष्टो मोह, माझा मोह संपलाय, स्मृती लब्ध्वा, माझी सगळी स्मृती जागी झालेली आहे आणि जे काही मला तुझ्या आज्ञेनं आता करायचं ते करायचं, सगळा संशय माझा संपलेला आहे, मनातला सगळा संभ्रम दूर झालेला आहे, असं तुझा पुतण्या, तुझा बंधुपुत्र, तुझा पुतण्या अर्जुन म्हणाला. आणि भगवंताला अतिशय आनंद झाला. खरं तर त्या भगवंताला आनंद झाल्याचा आनंद व्यक्त केलेली जी काही माऊलींची ओवी आहे ना, ती धृतराष्ट्राच्या कानावर गेली तर काय होईल की खरोखर तो नाचायला लागला. आणि तो म्हणतोय की मला विश्वामध्ये असा शिष्य नाही, असा मला शिष्य मिळालाय. इतका आनंद भगवंताला झालाय अर्जुनाचा मोह नष्ट झाल्याचा. आणि हे सगळं आता संजय धृतराष्ट्राला म्हणतोय की असं तुझ्या पुतळ्याने म्हटलं, अर्जुन बोलला. आणि ते जेव्हा श्रीकृष्णाने ऐकलं तेव्हा त्याला आनंद झाला. याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं जे अद्वैत साधलं आहे त्याचं वर्णन आता माऊली करणार आहे. खूप सारे दृष्टांत माऊलीने दिलेत. आगा पूर्वा पर सागर छान छान दिलेत. आपल्या नेहमीच्या माऊलींच्या पद्धतीनेच केलेले दृष्टांत आहे. पूर्व अपर सागर, त्या म्हणतात की पूर्व पश्चिम कुठलाही सागर असू दे, या नामासीची सिनार ये रे आघवे ते निरयक जैसे. अहो असं आहे की पूर्व समुद्र असू दे नाही तर पश्चिम समुद्र असते, नावाचाच काय तो फरक आहे पूर्वेचा आणि पश्चिमेचा समुद्र, एवढाच काय तो वेगळेपणा असतो. बाकी सगळं पाणी म्हणून जे की आहे ते पाणी एकच आहे. तसंच आहे. काय तसंच आहे, तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे, हे अंगाची पासी दिसे, मग संवादी जी नसे काहीची भेदू. तसं झालंय की श्रीकृष्ण आणि अर्जुन हे देह म्हणून वेगळे आहेत. देह संबंधाने विचार केला तर अर्जुनाचा देह वेगळा आहे, कृष्णाचा देह वेगळा आहे. परंतु संवादामध्ये आता त्यांच्या ठिकाणी भेद राहत नाही. इतकं अद्वैत साधलंय. म्हणजे याच्या चित्तामध्ये काय आहे तेच भगवंताच्या चित्तात आहे आणि भगवंताला नेमकं काय हवंय तेच अर्जुनाच्या चित्तात आहे. ते देह जरी दोघांचे वेगळे असले तरी सुद्धा संवादाचा विचार केला तर त्या दोघांमध्ये काहीही भेद नाही. आणखीन एक दृष्टांत माऊली देतात. पै दर्पणाहुनी चोखे, दोन्ही होती सन्मुखे, ते येरी येर देखे आपण पे जैसे. अगदी
दर्पणाहुनी म्हणजे आरशापेक्षा सुद्धा स्वच्छ असे दोन पदार्थ एकमेकांसमोर आले, तर एकमेक जसे एकमेकालाच पाहतात, आपल्यातच पाहतात, म्हणजे आपणच आपल्याला दिसतो, दुसऱ्या पदार्थामध्ये आपलं स्वरूप आपल्याला दिसेल, तसं या दोघांचं आहे. देह वेगळे आहे पण ते एकमेकांना आपल्यातच पाहत आहे. म्हणजे अर्जुन तर सांगतोच आहे की मला सगळीकडे भगवंतच दिसतो आहे. त्यामुळे आता त्या अर्जुनामध्ये भगवंताला आपण दिसतोय, अर्जुनाला भगवंतामध्ये जे सर्वत्र भगवंत दिसतोय. तैसा देवेसी पंडुईसु तू आपण पे देवी देखतो, पांडवेसी देखे अनंतू आपण पे पार्थी. त्याप्रमाणे अगदी भगवंतासह अर्जुन आपल्याला देवाच्या ठिकाणी पाहत होता आणि श्रीकृष्ण आपल्याला अर्जुनासह अर्जुनाच्या ठिकाणी पाहत होता. समोरासमोर दोघं आल्यावर आपण अर्षात जसं आपल्याला पाहतो तसं भगवंतामध्ये अर्जुन अर्जुनाला पाहत होता आणि भगवंत अर्जुनाकडे पाहताना भगवंत अर्जुनाच्या ठिकाणी स्वतःला पाहत होता. आपण जसं आरशामध्ये स्वतःला पाहतो तसं हे एकमेक स्वतःला एकमेकांच्यात पाहत होते. देव देव भक्ता लागी जिये विवरुनी देखे अंगी, ये ऋतियेचेही भागी दोन्ही देखे. आणि देव देवाधिदेव असा जो काही आता भक्त स्वरूपाचा जो काही विचार आहे तो भगवंत आणि आपण बघतो. त्या देवाधिदेव आणि भक्त स्वरूपाचा आपल्या ठिकाणी आता विचार करीत जरी होता तरी तियेचेही भागी दोन्ही देखे. अर्जुन सुद्धा आपल्या स्वरूपामध्ये दोघांच्या स्वरूपाचा विचार करत होता. इतकं अद्वैत साधलं होतं, दोघांनाही हे कळत होतं. ही 1592 ओवी आहे ती लक्षात घ्यायला हवी. देव देव भक्ता लागी जिये विवरोनी देखे अंगी. जर का दोघांचा विचार केला तर काय दोघांच्या स्वरूपाचा विचार अर्जुन करत होता आपल्याच स्वरूपामध्ये. सर्वत्र भगवंत दिसतोय, आपल्यातही भगवंत दिसतोय आणि सर्व ठिकाणी पण भगवंत दिसतोय असं त्याला दोन्ही देखे, ये ऋतियेचही भागी दोन्ही देखे असा त्याचा विचार होतो. आणि का काहीच नाही म्हणून करीती काही, दोघे एकपणे पाही नांदताती. मग आता काय करणार, स्वरूपापासून अन्य काहीच नाही ना, जिकडे तिकडे तेच. त्यामुळे अद्वैत भावानं दोघेही अद्वैत भावानं अगदी ऐक्य भावाने नांदू लागले. कृष्ण आणि अर्जुन दोन देह जरी वेगळे असले तरी एकच आहेत अशा पद्धतीनं नांदू लागले. आता भेदू जरी मोठे तरी प्रश्नोत्तर का घडे, ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का. आता भेदच नाही, दोन नाहीतच ना, त्यामुळे प्रश्नोत्तर कशी होणार. आता प्रश्नोत्तर नाही, अद्वैत साधलेला आहे, कृष्ण आणि अर्जुन वेगळे नाहीतच. त्यामुळे प्रश्न मनात आला की तोच त्याचं उत्तर मुळी त्या अर्जुनाचं आहेच, जे भगवंताला हवं आहे तेच आहे, ते प्रश्नोत्तर कशी होणार. आणि जर भेद जर सत्य असेल, ना भेदूची तरी जोडे संवाद सुख का, तर मग असे संवादाचं सुख तरी कसं प्राप्त होणार. संवाद करायला दोन गोष्टी हव्यात ना, तसं नाहीच आहे. जर भेदच नाही आहे तर संवाद होणार कसा, प्रश्नोत्तर होणार कशी. ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गेणे, ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया. अशा प्रकारे ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गेणे, कृष्णार्जुनाचं जे काही आता आपल्या भाषेमध्ये आपण आभासी म्हणूया, आपण जसं ऑनलाईन आता घेतोय तसं आहे की आभासी द्वैत भावामध्ये भाषण चाललंय. प्रत्यक्ष दोघं समोरासमोर असले, द्वैतामध्ये आले तेव्हा भाषण चाललेलं आहे. पण त्या संवादातही द्वैत संपलंय, म्हणजे एकीकडे एकमेकांशी बोलत असले तरी द्वैताचा नाश होऊ शकतो. ते बोलणं मी ऐकलं असं संजय म्हणलं, म्हणजे त्यांच्या मनात काय चाललंय तेही मी ऐकलं असं संजय म्हणतोय. श्रीकृष्णार्जुनाचं जे द्वैत भावामध्ये आभासी बोलणं आहे, म्हणजे काय नाही खरं नाहीच आहे, प्रश्नोत्तर होतच नाही आहेत, संवाद असण्याचा प्रश्नच नाही आहे. पण काय दोघं जण बोलत असतील असं म्हणेन मी नुसतं विचार केला तर त्या संवादामध्ये पूर्णपणानं काय चाललेलं आहे ते मला ऐकायला मिळालं असं संजय सांगतात. ते ऐकिले बोलणे दोघांचे मिळा, मला मिळालं ऐकायला.
प्रत्यक्षात संवाद झाला नाही, प्रश्नोत्तर काहीच झालेली आहेत, काही असण्याचं कारणच नाही आहे, कारण अद्वैतच चाललेलं आहे. काय भगवंताला विचारायचं बाकी नाही, कृष्णाला काही सांगायचं बाकी नाही आहे, आणि अर्जुनाला काही विचारायचं पण नाही आहे. असं असताना संजय म्हणतो की जे ऐकले बोलणे दोघांचे, मी ऐकलं त्या दोघांच्या मध्ये काय बोलणं चाललंय ते. उठून दोन्ही आरसे बोडविली या सरीसे, कोण कोणा पाहत असे कल्पावे पा. दोन आरसे आहेत, स्वच्छ केलेले दोन आरसे समोरासमोर आणले. आता समोरासमोर स्वच्छ केलेले दोन आरसे ठेवले, तर कोण कोणाला पाहतो हे कसं काय सांगणार? दोन आरसे समोरासमोर, कुठला आरसा कोणाला पाहतो हे कसं कळणार? तसं या कृष्णार्जुनाचं झालेलं आहे. दोघांच्या अंतरंगामध्ये काय चाललंय ते स्पष्टपणानं दिसत आहे. भगवंताला अर्जुनाच्या अंतःकरणात भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही आहे हे भगवंताला कळून चुकलंय. का दीपा सन्मुख ठेविल्या दीपको, कोण कोणा आर्थिको को केला जाणे. आणखी दृष्टांत येतात की दिव्यासमोर दुसरा दिवा आणून ठेवला तर कोण कोणाला प्रकाशित करतो हे कोणी सांगावं. नाना अर्का पुढे अर्को उदयलिया आणिको, कोण म्हणे प्रकाशको प्रकाशक वण. असं समजायचं की सूर्यापुढे दुसरा सूर्य आणला, मग आता एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर प्रकाश देणारा कोण आणि प्रकाश कोण, प्रकाश घेताय कोण आणि प्रकाश देताय कोण हे कसं सांगणार. असा या दोघांच्या मध्ये अगदी ऐक्य झालेलं आहे. हे संजयाने छान अनुभवलं आहे, आणि संजयाने जे अनुभवलं आहे ते माऊलीने आपल्या पुढे शब्दबद्ध करून ठेवलं आहे. आणखीन संजयाच्या 4 श्लोकांचा आपल्याला विचार करायचा आहे, माऊलींच्या त्या ओव्यांचा विचार करायचा आहे, तो आपण पुढल्या वेळेला पाहूया. धन्यवाद.